नमस्कार. एबीपी माझाच्या नवरी मिळेना नवऱ्याला या विशेष परिषदेमध्ये शिरोळमधनं मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही वर्षांपासून राज्यातल्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणं अगदी अशक्यप्राय होऊन बसलंय किंवा हे संकट राज्यभरामध्ये अधिक गडद होऊ लागलंय. काही वर्षांपूर्वी कसं असायचं ना की अगदी 20-25 मुलगा बोहल्यावरती चढायचा, त्याचं लग्न होऊन जायचं, आई वडीलही निवांत असायचे. पण आता अशी परिस्थिती आली आहे की वयाची 30 ओलांडली तरी सुद्धा मुलांच्या आयुष्यात जोडीदार येणं हे जरा मुश्किल होऊन बसलेलं आहे. आणि त्याचमुळे हा विषय आज आम्ही चर्चेला घेतलाय की राज्यात जे राबते हात आहेत, कष्टकरी हात आहेत, शेतकऱ्यांच्या घरातली मुलं आहेत, त्यांच्या अपेक्षा वाढल्यात का, एकंदरीत काय अडचणी आहेत की ज्या अडचणींमुळे खरं तर आम्हाला शेतकरी नवरा नको अशी भावना मुलींची होऊ लागली आहे. कारण काही वर्षापूर्वीची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये अशी होती की मुलींच्या लग्नाची चिंता कोणाला असायची तर ती मुलीकडच्या मंडळींना असायची. आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसा जुळवणं, भांडी कुंडी गोळा करणं, दागिने खरेदी करून ठेवणं आणि उंबरठे झिजवणं, थोडक्यात जावई शोधण्यासाठी हे सगळं टेन्शन मुलीकडच्यांना असायचं. पण आता परिस्थिती बरोबर बदललेली आहे. आता मात्र मुलाकडच्यांचं टेन्शन वाढलंय की सुनबाई घरामध्ये कधी येणार. तर शेतकरी नवरा का नको ही भावना का बळावू लागली आहे याबद्दल बोलण्यासाठी बऱ्याच मुली आज आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. काही वडीलधारी मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, उपवर मुलं आहेत आणि मान्यवर सुद्धा आहेत. तर आपण चर्चेला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मला या पोर्शनकडे यायचंय, मुलांच्या. इथे असे किती जण आहेत मला सांगा की ज्यांची लग्न अडलेली आहेत किंवा उपवर मुलं आहेत? किती जण आहेत असे? अच्छा, तुम्ही आहात दादा. काय नाव आपलं? संदीप. कुठले आहात? तमदली. अच्छा, लग्न का अडलंय नेमकं? तर मुलींची भरपूर अपेक्षा आहे. जशा की शेती करणारा अजिबात नको, शेती पाहिजे, 5 एकर पाहिजे, 2 एकर 1 एकर असले की अजिबात चालणार नाही. शेवट चांगली नोकरी पाहिजे, चांगलं घर पाहिजे, आणि मुळात म्हणजे शहरात राहायला पाहिजे, खेड्यात नको, अशी फार अपेक्षा आहे. त्यामुळे किती स्थळं पाहिली आतापर्यंत? मी जवळजवळ 20 वर स्थळं बघितली असते. वय काय आता आपलं? माझं वय 32 आहे. अच्छा, आणि तुमची परिस्थिती कशी आहे? माझी 2 एकर शेती आहे. मी ऊसाची नर्सरी आहे, व्यवसाय पण आहे. मी ऊसाची नर्सरी शेतीच करतो. दादा, तुमची अडचण काय, म्हणजे तुमची कहाणी काय आहे? आता मी शेतकऱ्याचा मुलगा सोडा, तर मुलींच्या आता अपेक्षा अशा झाल्यात की मला शासकीय सर्व्हिस व्हायला पाहिजे किंवा सरकारी सर्व्हिस व्हायला पाहिजे. अगोदर टक्केवारी पर्सेंटेज कमी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आणणार कुठनं? एवढी माणसं शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न अडल्यात, त्यांना मिळणार कुठनं जॉब? आणि तो मला सांगा, त्याच्या घरात त्याच्या रानात जर गडी येत असलं कामाला तर लोक आहेत कामाला कशाला जाईल हो? असं नाही काय? अशा काही गोष्टी. त्यामुळे तुमच्या घरात कोण कोण आहे? आई वडील, भाऊ एक आहे. काय परिस्थिती आहे घरातली? घरातली आहे, आमचं घर वगैरे साधा आहे, जुन्या चालू. आणि किती स्थळं आतापर्यंत आली? आम्ही जवळ 50 वर स्थळ बघितल्या. अच्छा, आपलं वय? आपल्याला 34-35 आहे. अच्छा, पण मुलींना काय नोकरीवाला नवरा पाहिजे? हा, नोकरीवाला पाहिजे, त्यांना सगळं विकत आणायला पाहिजे. अच्छा, आणखी किती मंडळी अशी आहेत तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी? इथे मला काही मंडळी दिसत आहेत. दादा, आपलं नाव काय? अच्छा, कुठून आहात आपण? अच्छा, काय स्थिती घरातली आहे? शेती आहे, मी शेती करतो आणि कंपनीत शोरूम जॉबला आहे. अच्छा, आणि मुलींची अपेक्षा आहे की म्हणजे नोकरदार पाहिजे आणि जमीन जास्त पाहिजे. माझी स्वतःची जमीन 2.5 एकर आहे, स्वतःच ट्रॅक्टर आहे, आणि मी म्हणजे कंपनीत नोकरी म्हणजे ह्याच्यासाठी मी 2 वर्ष झाला आता जॉबला लागलेला आहे. पण माझं स्वतःच उत्पन्न असून मला दुसऱ्यांच्यात काम करावं लागतंय. हेच मला विचारायचंय की घरात शेती आहे, घरात सगळं नीटनेटकं आहे, नोकरी का करावी लागते? म्हणजे मुलींची अपेक्षा आहेत की नोकरदार नवरा पाहिजे. म्हणजे फक्त लग्नासाठी म्हणून तुम्ही शेतीवाडी बाजूला ठेवून? शेतीवाडी बाजूला ठेवून मी ते पण केलेलं, पण आता माझं 2 वर्ष झालं मी पूर्ण म्हणजे शेतीतून लक्ष काढलेलंच आहे, तरी पण हे होत नाहीये. मी काही मुलींकडे जाते आता. मुलांच्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. मला सांगा की या सगळ्या मुली ज्या इथे बसलेल्या आहेत या डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत. पाठीमागे मला काही मुली दिसतात आणि इथेही आहेत, काही शिकलेल्या आहेत, काही शिक्षण पूर्ण झालेलं आहे. कुठली आहेस? मी औरंगाबादची. अच्छा, आणि या विषयाबद्दल तुला काय वाटतं? शिक्षण सुरू आहे सध्या, पण अर्थात काही दिवसांनी घरी लग्नाचा विषय निघणार आहे, तर काय फिलिंग येते पहिल्यांदा मनामध्ये स्थळ बघायचं म्हटलं की? स्थळ बघायचं म्हणलं झाल्यावर आता मम्मी पप्पा इतके पैसे खर्च करून बाहेर मुलींना शिकायला ठेवतात,
मग त्यांची मोठी अपेक्षा असते की आपली मुलगीला पण पुढे चालून चांगला नवरा भेटावा. तू कसं स्थळ पसंत करशील पुढच्या काही वर्षांमध्ये? आता जसं माझं प्रोफेशन एक मेडिकलचं आहे तर मग मला डॉक्टरच मुलगा असं माझी अपेक्षा आहे. डॉक्टर मुलगा हवाय. आणखी कोण कोण आहे? येस, तुझं नाव सांगशील? माझं नाव आकांक्षा प्रशांत बेडकर, लातूरची आहे मी. हा, आणि इथे डॉक्टरकीचं शिक्षण घेतेस, बरोबर. मी असा विचार करते की जर दोघांचे पण फील्ड एकसारखे असतील तर तो दोघांनाही समजून घेतील ते दोघं पण एकमेकांना. त्यामुळे मला पण अशीच एक्सपेक्टेशन आहे की माझा पण नवरा डॉक्टरच. सो इथे डॉक्टर मुलगा हवाय. आता जर का असं होऊ लागलं की डॉक्टर मुली म्हणू लागल्या की आम्हाला डॉक्टर मुलगा पाहिजे, इंजिनियर मुली म्हणू लागल्या आम्हाला इंजिनियर मुलगा पाहिजे, MBA झालेल्या मुली म्हणू लागल्या आम्हाला MBAचा मुलगा पाहिजे. आता मॅडम स्वतः डॉक्टर आहेत, मुलींनी अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला डॉक्टर नवरा हवाय, तर काय परिस्थिती समोर दिसते तुम्हाला? नक्की, खरं तर या गोष्टीला मी सपोर्ट करेन की स्वतः मी डॉक्टर असल्यामुळे माझी देखील अपेक्षा होती की मला समजून घेणारा आणि माझ्यासोबत मला माझं प्रॅक्टिकल करिअर त्या ठिकाणी वाव देणारा नवरा हवा. पण त्यामुळे मी देखील डॉक्टर मुलाशी लग्न केलं. परंतु मला एक गोष्ट आणखीन आवर्जून तुम्हाला अशी सांगावीशी वाटेल की व्यवसाय जेव्हा आपण शेती म्हणून म्हणत असतो तेव्हा तुम्ही एक शब्द वारंवार घेताय की शेतकरी मुलगा. तर शेतकरी मुलगा म्हणत असताना त्याला कुठलाही पर्याय नाही आहे किंवा त्याला कुठला व्यवसाय त्यांनी केला नाही म्हणून तो शेती करतोय असं चित्र जे आज समाजामध्ये कुठेतरी प्रोजेक्ट केलं जातं ते जर बदलायचं असेल तर मला असं वाटतं की शेती हा एक सन्मानित व्यवसाय म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. थोडक्यात शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळणं खूप गरजेचं आहे. हा मुद्दा पटतोय की जर का प्रतिष्ठा मिळाली, भाव मिळाला, उत्पन्नाची हमी मिळाली तर कदाचित परिस्थिती बदलू शकेल. हे पटतं इथे. स्वतः राजू शेट्टी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूयात की इथे अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली की शेतकऱ्यांना म्हणावा तितका प्रेस्टीज दिलं जात नाही किंवा आम्ही जर का डॉक्टर आहोत तर आम्हाला आमच्याच व्यवसायातला एखादा मुलगा हवा आहे. तर शेतकरी मुलांची लग्न न जुळणं याचं कारण काय वाटतं, प्रमुख कारण? नाही, त्याचं प्रमुख कारण असं आहे की मुलीचे आई वडील हे हुशार आहेत आणि व्यावहारिक भूमिका त्यांची अशी असते की त्यांना माहिती आहे की भारतातला शेतकरी हा तोट्याची शेती करतो. वर्षानुवर्षाची ही तोट्याची शेती आहे. 100 का 60 करना और बाप का नाम चलाना म्हणजे शेती करणं. 100 रुपये खर्च करून 60 रुपये जर मिळवत असेल तर मग कोण कुठला बाप आपली मुलगी शेतकऱ्याच्या पोराला देईल आणि कशासाठी द्यावं? अगदी शेतकरी सुद्धा आपली मुलगी शेतकऱ्याच्या पोराला द्यायला तयार नाही. याच्या पाठीमागे अर्थकारण आर्थिक स्थिती आहे. ती म्हणजे एकदा आपल्याला नुसतं शेतीला सामाजिक प्रतिष्ठा देऊन चालणार नाही तर त्याला आर्थिक प्रतिष्ठा सुद्धा दिली पाहिजे. श्वेता शिंदे आपल्या सोबत आहेत. श्वेता सध्या एका मालिकेची निर्माती आहे ज्या मालिकेचं नाव आहे शेतकरीच नवरा हवा. तर इथे हा विषय आहे की शेतकऱ्यांना लग्नासाठी उपवर मुलांना मुली मिळण्यात अडचणी येतात. शेतकरीच नवरा हवा हा विषय घेऊन मालिका का करावीशी वाटली? जोपर्यंत हा प्रॉब्लेम बाहेर आहे, समाजात आहे, तोपर्यंत त्याची ग्रॅव्हिटी कळत नाही. पण हा प्रॉब्लेम जसा आपल्या घरात शिरतो तशी त्याची ग्रॅव्हिटी कळायला लागते. तसं माझ्या बाबतीत झालं. आमच्या आईंच्या फॅक्टरीज आहेत साताऱ्यात MIDC एरियामध्ये. तर त्यातले एक वर्कर आहेत आणि जे आमच्याकडे खूप वर्षांपासून काम करतात, जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात. तर ते आमच्या फॅक्टरीत काम करतात, त्यांचा धाकटा भाऊ शेती सांभाळतो. आता त्यांचं उत्पन्न जे काय आहे ते सगळं एकत्र येतं आणि ते जॉईंट फॅमिलीमध्ये वाटून ते लोक खातात. पण त्यांचं लग्न झालं, त्यांना 2 मुलं झाली, पण जो धाकटा भाऊ आहे जो शेतकरी आहे त्याला मात्र मुलगी मिळेना. तर तो एक दिवस माझ्या आईंकडे आला आणि म्हणाला की मॅडम आपण असं काहीतरी करून दाखवू शकतो का की तो पण आपल्या फॅक्टरीत काम करतो म्हणून. तुम्ही भले त्याला काम नका देऊ आम्हाला, कारण शेती सांभाळायला आम्हाला माणूस पाहिजे, पण फक्त दाखवण्यासाठी तरी का तर मुलगी मिळेल. तर माझ्या आईसाठी हे एकदम पहिल्यांदाच असं समोर आलेली केस होती आणि तिने घरी येऊन ती माझ्यावर डिस्कस केली आणि मग ती म्हणाली की असे खूप प्रॉब्लेम्स आहेत आता ज्यांच्या भावांना कारण ते शेती करतायत तर त्यांना मुली मिळत आहेत. आमच्याकडे काम करत असलेला जो वर्कर क्लास होता तिथून ते प्रॉब्लेम्स माझ्या समोर आले आणि मला असं वाटलं की आपण हा विषय घेऊन काहीतरी पुढची कथा मांडायला हवी. ही हतबलता आहे फार मोठी की घरामध्ये सगळं काही
शेतीभातीच्या बाबतीत, दूध दुभत्याच्या बाबतीत सेटल आहे, पण फक्त लग्न जुळत नाही म्हणून कुठेतरी जाऊन नोकरी मागणं ही हतबलता समाजामध्ये रुजायला नको, शेतीप्रधान देशामध्ये तरी रुजायला नको. आणि म्हणूनच या परिषदेचं आयोजन. पाटील सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, आपल्याकडे सुद्धा खूप मंडळी काम करतात, खूप मुलं असतील की जी उपवर आहेत, त्यांचे आई वडील स्ट्रगल करतात त्यांच्या लग्नासाठी. काय परिस्थिती दिसते तुम्हाला या विषयाच्या बाबतीत? नाही, परिस्थिती तर अत्यंत बिकट आहे. 15 दिवसापूर्वी एक 25-30 शेतकऱ्यांची मुलं माझ्याकडे आली होती. तुम्ही वेगवेगळी कामं करताय, शेती सुधारण्यासाठी कामं करताय, पण शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळत नाही, ते मिळवून देण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? तर त्यावेळेला मी त्यांच्याशी चर्चा करताना सांगितलं की शेतकऱ्याची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम आमच्या हातात आहे. आपणच शेतकरी मुलगी जर असेल तर तो नोकरीच्या मुलाच्या मागच लागतोय, पण शेतकऱ्याच्या मुलाकडे मुलगी द्यायला तो बघत नाही. पण आपणच आपली शेतीची प्रतिष्ठा कमी करून घेत निघाल्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि दुसरं एक काय झालंय, आपण शेतकरी देखील आपल्या मुलांना शेतीत काम करायला लावत नाही, आपण त्याला शिक्षणाकडे लावतोय आणि शेतीची नाळ तोडून टाकतोय. त्यामुळे तो शेतीत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकत नाही आणि तिथं तो अपयशी ठरतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निर्माण म्हणजे होतात. थोडक्यात मुद्दा असा आहे की ग्लॅमर येणं, प्रत्येक क्षेत्राला एक ग्लॅमर असतं. जसं डॉक्टर बनलेल्या मुलामुलींना आहे, इंजिनियर मुलामुलींना आहे, पॉश मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मुलामुलींना, तसं ग्लॅमर यायला हवं. किती जणांना असं वाटतं की शेती व्यवसायाला जर का ग्लॅमर आलं तर ही परिस्थिती इथे ऑलमोस्ट सगळ्यांना असं वाटतंय की प्रतिष्ठा मिळणं. मी तुमच्याकडे येते, तुम्ही सगळ्यात आधी हात वर केलात म्हणून, की काय असावी शेतकऱ्यांची स्थिती, किंवा काय असं झालंय की मुली थोड्याशा नकारात्मक दृष्टिकोनानं पाहतात? नाही, मी स्वतः ऍडव्होकेट आहे, माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं, त्यानंतर मी इकडे आलो. दोन्हीचा फरक असा आहे की मुलींना असं वाटतं की आपण पुन्हा मुंबईकडे जास्त जाऊ, मल्टीनॅशनल कंपनीज म्हणा, IT म्हणा, हे जास्ती त्यांना ज्या प्रेफरन्स वाटतं. मला कालचं आमचं घरचं उदाहरण सांगतो, कारण मी लहान भावांचा स्थळ बघायला आम्ही गेलो, गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं एवढी अमुक आमची शेती आहे, आणि त्यांचं म्हणणं होतं की शेतीत किती मिळते आम्हाला माहित आहे, तुमचा व्यवसाय सांगा, जॉब कुठलाही चालेल पण शेती नको. हा मोठा विषय झाला, त्यामुळे असं मला वाटतं. अच्छा, मी मुलींकडे जाते. मुलींच्या वाढलेल्या अपेक्षांविषयी पुन्हा पुन्हा सगळेजण बोलतात. तर मला तू सांगशील की जेव्हा तुझ्या लग्नाची वेळ येणार आहे किंवा काही वर्षांनी ती वेळ येईल, तेव्हा तू काय पाहशील समोरच्या मुलामध्ये? मोस्टली आता आपण जे बघतोय त्यामध्ये मला असं वाटतं एक लाईफस्टाईल जो आहे मुद्दा, तो पण खूप अफेक्ट करतो या गोष्टींना. बिकॉज मी जर का एखाद्या ग्रामीण भागात राहते तर मला असं वाटणार की ऍटलिस्ट मी पुढे जाऊन म्हणजे थोडं मला फिरायला मिळावं वगैरे, ह्या गोष्टी मी एक्सपेक्ट करणार पुढे. तो मोस्ट ऑफ द मुलींचं तेच होतं. ग्रामीण भागाकडे राहून सुद्धा आपण ती लाईफस्टाईल जगता यायला पाहिजे, म्हणून आपण खूप वेळा ही गोष्ट नकारतो आणि त्या गोष्टीकडे वळतो. म्हणून आपण नोकरी बघतो किंवा व्यवसाय बघतो, पण जो सिटी साईड बेस्ट आहे असा. अच्छा, तुझं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की आपल्याला नवरा कसा बघतो आपण, की आपल्याला समजून घेणारा. जर आता मी डॉक्टर आहे, आपल्या आई वडिलांनी आपल्याला साठी लाखो रुपये घालून आपल्याला शिक्षणासाठी घातलेत, तर माझी अपेक्षा काय असणार आहे की बाबा पुढे जाऊन त्यानं माझी OPD ची रिस्पेक्ट करावी, माझ्या पेशंटची रिस्पेक्ट करावी, माझ्या टाइमची रिस्पेक्ट. अगर मला रात्री एमर्जन्सी पेशंट आला तर त्याला मला समजून घेता आलं पाहिजे. अशा गोष्टी एक नवऱ्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण बघतो. अच्छा, मला एक गोष्ट सांगा इथल्या मुलींनी, की पुढे भविष्यात जर शेतकरी मुलाचं स्थळ तुमच्यासाठी आलं तर किती जणींची तयारी असेल लग्न करण्याची? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सांगा की काय असेल तुमची भूमिका त्यावेळची. आपल्याला जर शेतकरी नवरा, तुम्ही हात प्लीज वर करून ठेवाल म्हणजे मला कळेल की तुमच्याकडे यायचंय. शेतकरी नवरा जर हवा असेल तर तो पहिला समजूतदार हवा, मला समजून घेणारा असा नवरा हवा मला. तुझा व्यवसाय समजून घेणारा जर शेतकरी नवरा असेल तर तुला चालणार आहे. तू हात वर केला होतास, ओके. कष्ट करण्याच्या आधी तर सवय असली पाहिजे, त्यामुळे शेतीमध्ये तर कष्ट भयानक दिसूनच येतात. आणि तसंही डॉक्टर म्हटल्यानंतर ही पेशा आमचा कष्ट करण्याचाच असतो, त्यामुळे तो कुठेतरी शेतीमध्ये पण कळून येतं की कष्ट काय असतं आणि कितपत असतं ते. नोकरीमध्ये पण देखील कष्ट करायचंच आहे, पण शेतीमध्ये जरा जास्त ताणतणाव वगैरे हे जास्त प्रमाणातच दिसून येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेतकरी नवरा असला पाहिजे तर तो प्रयोगशील असला पाहिजे. म्हणजे त्याप्रमाणे तो नवीन नवीन प्रयोग करून त्याचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल त्याकडे त्याने लक्ष दिलं तर. म्हणजे मुली तयार आहेत पण त्यांना प्रयोगशील शेतकरी नवरे हवेत. त्यांना तीच पारंपरिक शेती पुन्हा पुन्हा करणारे, तोच व्यवसाय जपणारे असे मुलगे त्यांना नकोत, ही त्यांची अपेक्षा. आणखी कोणाचा हातवर होता? ओके, येस. शेतकरी नवरा म्हणजे पहिले तर तो शिकलेला, म्हणजे BSc ॲग्री असेल तो पण चालेल, किंवा शिकलेला म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेला आणि त्यांनी नंतर इंटरेस्ट घेतला शेतीमध्ये
तो पण चालेल. पण आता जर समजा मी डॉक्टर आहे तर मी एक नवीन बिझनेस म्हणून सध्या ॲग्रो टुरिझम आपण काढलेलं आहे, तर तशा टाईपचं आपण काढू शकतो. मला सांग, तुझ्या घरी शेती आहे? हो. अच्छा, तू शेतकऱ्यांचीच मुलगी आहेस. हा, म्हणजे माझे पप्पा शेती पण करतात आणि त्यांना जॉब पण आहे. पण मला शेतीची आवड म्हणजे मी गावामध्ये जाते, 4-5 दिवस राहते, शेतीमध्ये जाते, शेतीमध्ये फिरते, त्यामुळे मला माहिती आहे की शेतीची आवड कशी असते. म्हणून आपण खरं तर हिचं कौतुक करायला पाहिजे, कारण हिने इतक्या नवनवीन संकल्पना मांडल्या. ती खूप क्लिअर आहे की ती शेतकरी मुलाशी लग्न करायला तयार आहे, पण तो कसा असावा, तो कष्टाळू असावा, एक्सपेरिमेंट करण्याची त्याची तयारी असावी, आणि आत्ताच्या शेतीला काहीतरी तुलाही त्याच्यामध्ये सहभाग घेऊन लोकांना नवीन होमस्टे सारख्या संकल्पना किंवा आमच्या शेतीत या 2 दिवस काम करा अशा संकल्पना राबवणारा तो मुलगा पाहिजे. तर खरंच या मुलीचं आपण कौतुक करूया. तुझ्या काय अपेक्षा आहेत? माझं मत थोडंसं वेगळं आहे. मी अहमदनगर डिस्ट्रिक्ट मधून आहे आणि डिस्ट्रिक्ट मधल्या मुलींचं कसं मत असतं की शेतकरी मुलगा म्हटलं की कमीपणा वाटतो त्यांना एक. पण का कमीपणा वाटतो ग? मला असं वाटतं की मला असं वाटत नाही, माझं थोडं मत वेगळं आहे की मला असं वाटतं की मी एक आयुर्वेद डॉक्टर बनते, तर मला असं वाटतं त्याने जर औषधी वनस्पतींची लागवड केली तर मला पण त्याचा फायदा होणार आहे पुढे जाऊन. तर मला प्रॉब्लेम नाही आहे त्याने की तो जरी म्हणजे शेतकरी असेल, शेतकऱ्याचा मुलगा असेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. खूप छान. म्हणजे या मुली खरं तर तुम्हाला नवनवीन संकल्पना. किती जण शेती करतात इथे? शेती करणारे किती जण आहेत? अच्छा, सगळेच आहेत, ऑलमोस्ट सगळेच आहेत. काका, मला सांगा की या मुलीने ज्या संकल्पना सांगितल्या, तयारी आहे तुमची राबवण्याची? आता कसं आहे की बीएससी अग्री केलेलं लागणार त्याला, आणि बीएससी अग्री केलेला तर त्यात मुलं सुद्धा कमीच आहेत. आणि आता आम्ही बघतोय की तिथं आमच्या मित्रांची मुलांनी जातोय, शेती आमची बी शेती आहे बघतोय, परंतु त्यांचं मानसिकता नसतंय. कसं आता हे निसर्ग सुद्धा बदललाय. आता अवकाळी पाऊस आता कालच इकडं आपल्या भागात झाला, त्या निसर्ग सुद्धा बदललाय. आणि आता आमच्याच घरात आमची मुलगी म्हणते की जर तुमचं जर एवढं हाल होत असेल तर आम्ही शेतकरी कशाला करून घ्यायचं, असं म्हणतात. म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांनी मुलगी द्यायला तयार नाही. ही खूपच बिकट अवस्था झाली आहे की शेतकऱ्याच्या घरातली लेक सुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्ये जायला तयार नाहीये. मुळात म्हणजे मुलींच्या पेक्षा मुलीच्या आई वडिलांची अपेक्षा वाढलेली आहे, त्याच्यामुळे हा सगळा परिणाम. बरोबर आहे की नाही? आणि मला काय म्हणायचं आहे, पटलंय त्यांना ते. हा, पटलंय, बरोबर आहे. आणि ह्याच्यातले मला वाटतं 50% मुलींचे आई वडील शेतकरी असतील. डॉक्टरची मुलगी डॉक्टरकडे म्हणजे करून घेऊ दे, इंजिनियर करून दे. शेतकऱ्याचे जे शेतकरी आई वडील आहेत त्यांनी शेतकरीच मुलगा भडकायला पाहिजे, असे माझी अपेक्षा. आणि हेच दिवस राहणार नाहीत, अनेक 7-8 वर्ष जाऊ द्यात, त्यावेळेला आता मुलींची संख्या वाढत. आता तुम्ही शाळेमधनं हे करून घ्या, मुलींची संख्या वाढत झाल्या, मुलांची संख्या कमी होत झाल्या, त्यावेळेला मुलं उडकत येणार. अच्छा, असं यांचं म्हणणं आहे की तो रेशो जुळून आला की होईल. इथे काही मंडळी आहेत ही की जी लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. मला सांगा काका की काय अनुभव आहे लग्न जेव्हा जुळवता तुम्ही? मुलांचे बायोडेटा येतात, मुलींचे बायोडेटा येतात, कसं चित्र आहे सध्याचं एकंदरीत? आता मराठा समाज सांगली या ठिकाणी मुलींची 5 स्थळं नोंदली जातात आणि मुलांची 25 स्थळं नोंदली जातात. बापरे, 5-25 एवढा विरोधाभास आहे. आणि त्यामुळं मुलींच्या पालकांच्या, आता यांनी जे सांगितलं तो पालकांच्या आणि आई वडिलांच्या या अपेक्षा एवढ्या मोठ्या झालेत की त्या अपेक्षा पूर्ण करणं अतिशय अवघड झालेलं आहे. त्यामुळं आणि तुमच्याकडे जेव्हा बायोडेटा येतो काय काय लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये? वय, जन्मतारीख, कसा मुलगा हवाय त्याच्याबद्दल काय अपेक्षा असतात? तुम्हाला कसा मुलगा पाहिजे, काय त्याचं शिक्षण असावं, या सर्व गोष्टी आम्ही त्याच्यात नमूद करून घेतलेल्या असतात. उंची, किती शेतकरी मुलांची लग्न जुळवली आतापर्यंत? आमच्याकडे पुष्कळ तशी जमलेली आहेत आणि जमतही नाहीत. पण नोकरीवाल्या मुलांची जास्त लवकर जुळतात का शेतकरी मुलांची? नोकरीवाल्या मुलांची काय चित्र बघायला मिळतं मॅरेज ब्युरो मध्ये? आता मी सांगली जिल्हा मराठा समाज जो आहे त्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि वधूवरच गेली 20-25 वर्ष मी काम पाहतोय. तर जास्तीत जास्त आता जे माझ्या मित्रांनी सांगितलं की मुलींच्या आणि मुलींच्या आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्या, हे जरी खरं असेल तर मी माझी वैयक्तिक काही मतं तयार केली आहेत. मी तुम्हाला ती वाचून दाखवतो की खरंच मुलांची लग्न करायची आहेत का नाटकं करायची आहेत. अलीकडे जर मी पाहिलं या 2-4 वर्षातला रेशो, तर एक 24 ते 25 कारणं आहेत की मुलांची लग्न का जमत नाहीत. त्यातली थोडक्यात तुम्हाला सांगतो, जर कुणालाही विचारलं तर पहिल्यांदा ते सांगतात पगार कमी आहे नको, खेड्यात राहतो नको, शेती नाही नको, शिक्षण कमी आहे नको, स्वतःचं घर नाही नको, घरात सासरे आहेत नको, व्यवसाय करतो पण व्यवसाय केव्हा बंद पडेल सांगता येत नाही म्हणून नको, शेती करतो अजिबात नको, शहरापासून लांब राहतो नको, रंगाने का आहे नको, केस विरळ आहेत नको,
टक्कल आहे नको. अच्छा, हो कशाला आहे, हो कशाला आहे. मी थोडं वाचतो. बुटका आहे नको, फार उंच आहे नको, जाड आहे नको, चष्मा आहे नको, वयात जास्त अंतर आहे नको, जो ज्या एरियात राहतो तो एरिया चांगला नाही नको, त्याला मंगळ आहे नको, त्याची एक नाडी आहे नको, नक्षत्राचा दोष आहे नको, राक्षसगण आहे, मैत्री दोष आहे. किती लिस्ट बरीच मोठी आहे माझ्यामध्ये. 25-27 कारणांची लिस्ट आहे. ही कारण आहेत. पण ही कारणं जरी असली तर ह्या कारणाला कोण, आम्ही आईबापच कारणीभूत आहोत. आम्हाला आमची मुलं मुली 45-40 वर्षे झाली, आम्हाला वाटत नाही की आमच्या मुलांचं लग्न लवकर व्हावं, त्यांची मुलं व्हावी, त्यांची नातवंड आम्ही खेळावी, हे आम्ही आता विसरलोय. आणि त्यामुळं काय झालंय की आमच्या आई वडिलांच्याच अपेक्षा एवढ्या मोठ्या झाल्यात की आमच्या मुलीला स्थळ असं पाहिजे, आमच्या मुलीला स्थळ असं पाहिजे. तो कुठं तर बघून येतात, मीडियावर बघतात, टीव्हीवर बघतात, आणि त्या पद्धतीनं अपेक्षा खूप जास्त आहेत. आपण ना इकडे जाऊयात. हो नक्की कशाला आहे, नाहीची कारणं त्यांनी एवढी वाचून दाखवली. हो नक्की कशाला आहे. हो फक्त नोकरीलाच. हो फक्त नोकरीलाच आहे. येते मी पुन्हा. नोकरी आहे, पण हे सगळं आहे, त्यांनी सांगितलेली कारणं आहेत की नवरा मुलगा जरी नोकरी असला तरी तो वेल सेटल्ड, हा एक शब्द नेहमी असतो की वेल सेटल्ड असावा नवरा. मला मुंबई पुणे हे तर आहेच, आणि ही सर्व जी कारणं आहेत ती बघता टक्कल अँड ऑल हे सगळं, तर मुलगा कसा दिसायला मला त्याला घेऊन फिरायचंय, तो दिसायला चांगला असावा, हेही त्यात कन्सेप्ट असते की मी त्याची शेती त्याचं हे घेऊन थोडीच फिरणार आहे. त्याचं भरपूर 2 बंगले आहेत, 4 बंगले आहेत, पण त्याला घेऊन फिरायचंय तोही व्यवस्थित असावा, अशी काहींची असते. प्लस शेतकरी नवरा म्हणलं की आधी मुलींना जे मुलींनी सांगितलं की कमीपणा तोही आहे की माझा नवरा शेतकरी आहे हे तुला सांगावंसं वाटेल का, असं काही मैत्रिणी म्हणत होत्या. प्रेस्टिजचा प्रश्न आहे की माझा नवरा काय करतो, तर माझा नवरा हे करतो. ही चर्चा खरं तर ऐन भरात आहे, ऐन रंगात आहे. आणि आत्ताच नुकती मध्यंतरी एक बातमी आली होती की संगमनेरमध्ये दरेगाव आहे, त्या दरेगावातल्या सरपंचानं एक जाहिरात प्रसिद्ध केली की माझ्या गावातल्या शेतकरी मुलाशी जी कोणी मुलगी लग्न करेल तिला एक विशिष्ट रक्कम आणि संसारोपयोगी सगळं साहित्य दिलं जाईल. तशी जाहिराती देण्याची खरंच आपल्यावरती वेळ आलेली आहे का समाज म्हणून शेतकरी मुलांशी लग्न करावं म्हणून. ही समस्या आणखी गंभीर होणार आहे का. श्वेता, गावातच तुम्ही शूटिंग करता आणि बरेच अनुभव सुद्धा सिरियलच्या शूटिंग दरम्यान आले असतील. ते अनुभव काय, खूप मुलींची मतं ऐकलीस, खूप मुलांची, पालकांची पण आपण मतं ऐकली, काय अनुभव येतात. म्हणजे सिरियलचा अनुभव तर आहे, जसं मी मगाशी सांगितलं. कारण आणि तो विषय आता बऱ्याच लोकांनी सांगितलाय की कशासाठी हा आत्ता प्रॉब्लेम ज्वलंत आहे, आणि त्याच बेसिसवरती मी सिरियल बनवली. पण मला ना माझा पर्सनल अनुभव शेअर करावा असं वाटेल. कारण आता इथे काही मुली म्हणाल्या की लाईफस्टाईल हा एक खूप महत्वाचा विषय आहे. तर लाईफस्टाईल, मी साताऱ्यात जन्माला आली आहे, मी साताऱ्यात शिकले, मी आज तरी पण इथे येऊन बोलतीये, म्हणजे मी काहीतरी केलं असेल म्हणून तुम्ही मला फोन केलात आणि आज इथे बोलवून घेतलं. तर मग मला असं वाटतं काय की आपण कुठे आहोत किंवा आपण कुठे राहतोय ह्याच्यावरती एक तर आपल्या करिअरमध्ये काही फरक पडत नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल म्हणाल तर अनेक मुली आहेत ज्या ग्रामीण भागातून लग्न करून पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीजमध्ये, बँगलोर सारख्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन राहतात, आणि ते वलय असताना ते महिनाभर फक्त नवऱ्याबरोबर फिरून ते एका पॉइंट नंतर ते संपतं. जेव्हा संसार सुरू होतो, जेव्हा रोज सकाळी उठून डब्बा करून लोकल धरून ऑफिसला जायचं असतं, त्यावेळेला हे सगळं ग्लॅमर संपलेलं असतं असं मला वाटतं. थोडासा तुम्ही सुद्धा कुठेतरी नजरिया बदलण्याची किंवा फ्लेक्झिबिलिटी दाखवण्याची गरज आहे. आपण परदेशात बघतो तिथे शेतकऱ्यांबद्दल एक वेगळं आकर्षण असतं. तिथे शेतकऱ्यांना अर्थात ग्लॅमर आहे. मला आठवतंय की ऑस्ट्रेलियातल्या एका टीव्ही चॅनलवरती फार्मर वॉन्ट अ वाईफ अशा नावाचा एक रियालिटी शो सुरू झाला होता, जो प्रचंड हिट झालेला होता. आणि अर्थात तुम्ही शेतकरी असायला पाहिजे तरच तुम्ही त्या रियालिटी शो मध्ये भाग घेऊ शकता. आपल्याकडचं माध्यमांमधलं चित्र पाहिलं तर ते सुद्धा थोडंसं अजून सकारात्मक होण्याची गरज आहे, ग्लॅमर येण्याची गरज आहे. निश्चितच त्याच्यामध्ये शेतकरी म्हटला तर 2 आपल्यासमोर प्रतिमा तयार होतात. एक तर अनेक वर्षापासून प्रसारमाध्यमांनी शेतकरी म्हणजे जीप गाड्या उडवणारा, बुलेट उडवणारा आणि पैशाचं माज मस्ती करणारा अशा प्रकारे एक चित्र रंगवलं गेलेलं आहे. नाहीतर मग दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टोकाचं चित्र रंगवलेलं आहे. शेतकरी म्हणजे मग तो कायम त्याच्या असाच मरतोगडा, आणखीन तो आत्महत्या करणारा, आणि त्याचे ते प्रश्न आणि ते समस्या, तर त्याच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे. आणि खरं तर
शेतकरी खरं ग्रामीण जीवन आपण जवळनं कधी बघितलंच नाही किंवा दाखवलंच नाही असं मला वाटतं. आता झालंय असं ना की लग्न जुळत नाहीत किंवा हा खूप मोठा एक अडसर बनलेला आहे, त्यामुळे खूप थोडेसे वेगळे निगेटिव्ह परिणाम पण होऊ लागले. तिथे काका आहेत, तर त्यांचा अनुभव मला जाणून घ्यायचा आहे की तुमच्या घरात जेव्हा तुम्ही लग्न जुळवायला गेला तेव्हा तुमचा अनुभव काही फार बरा नव्हता, त्या सगळ्या प्रोसेस मधला आणि त्याच्यानंतरचा पण काय झालं नेमकं? तुमचं नाव सांगा लागेल. राजू घारे. कुठले आहात तुम्ही? कुरुंदवाडचे. असं झालं की आम्ही आता मुलांचे लग्न विना म्हणून कसं झालंय, वय वाढालेत, त्यामुळे मुली नकारात द्यायला बऱ्याच ठिकाणी. मग एजंटांचा सुसाट असा वाढलाय की ते सपशेल फसवणूक करायला. झालं काय नेमकं कसं आम्ही बघायला गेलो, पहिला बघितल्यानंतर तिने काय ते मुलगी लग्न झालेली मुलगी तिने आणली ते. अच्छा. तिथं घरी दाखवायला ज्या मुलीशी लग्न झालं तिचं आधीच लग्न झालेलं होतं. मग ते कसं झालं, आम्ही बघायला गेल्यानंतर तिने तिथं सांगितलं की त्यांचे आई वडील कुठे आहेत, त्यांचे आधार कार्ड कुठे आहे, सगळे विचारलं असता तिने कुणी एकही उत्तर काय देणार. आम्ही देतो, परत उद्या येतात, पूजेला येतात, ह्याला येतात म्हणून आम्हाला पाठवले. मग आता मुलाचे लग्न म्हणून मुलं काय शेवट पर्याय नसतोय, त्यामुळे तिथं पैसे बी गेले ते गेलेच आणि मुलींनी असं फसवले. काय फसवलं? काय झालं? म्हणजे दुसऱ्या चौथ्या दिवशी पळूनच गेले. सगळं सोनं घेऊन ते पैसे तर एजंटानेच घेतले ते सगळे पूर्ण. मग परत आम्ही काय केलं, पोलीस स्टेशनला हे केलं, तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी म्हणजे चाल ढकलच व्हालती. शेवट कसं आमदार खासदारांचा फोन लावून आम्ही ते कितीचं नुकसान झालंय? जवळजवळ 2.5 ते 3 लाखाचं नुकसान झालं त्या पोरग्यात. बापरे. 2.5 ते 3. कसं आहे ते आम्ही प्रत्येकाचं फोन नंबर हे सगळे आमच्याकडे असल्यामुळं त्यांचा आम्ही पर्दाफाश केला. त्यांनी अटक केली. 8-8 दिवस त्यांनी पोलीस स्टेशनला हे होते, परत जामीनावर त्यांनी सुटले. ते आता तारीख चालू आहे. आणि कसं होतं ना की एखादी समस्या गंभीर बनू लागली ना की त्याच्यातनं उद्भवणाऱ्या अडचणी पण खूप मोठ्या होतात आणि मग असे फसवणुकीचे प्रकार घडतात. हा तरुण प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहे. काय गावातली परिस्थिती आहे? तू अनेक ठिकाणी फिरतोस, लोकांशी बोलतोस, काय दिसतं, काय जाणवतं? आता सगळ्या मुलींनी सांगितल्याप्रमाणे एक तर त्यांना शेतकरी नवरा का नको तर ग्लॅमर नाही आहे. हे ग्लॅमर आलं का नाही शेतीला ह्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. आज आपण बघितलं तर शेतकऱ्याला एकतर नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही, त्याच्यानंतर त्याला ग्लॅमर येण्यासाठी सगळ्यात गोष्टी महत्वाच्या काय पाहिजेत, स्थिर स्थावर पाहिजे. सरकार धोरणाच्या माध्यमातून त्याला अडचण असते. मग ह्याला जर अभ्यास ह्याच्यावर जर करायचा म्हटला तर जसं मी BSc ऍग्री झाल्यानंतर शेती संदर्भात काहीतरी करायचं म्हणून एखादी खताची फॅक्टरी चालू केली, तसं शेतकऱ्यांनी आपला पैसा आपल्या घरातच आणायचा असेल तर आपण जे पिकवतोय ते विकायची पद्धत सुरू केली पाहिजे. आणि तसं जर केलं तर आज जे मोठमोठे उद्योगपती झालेत हे कुठेतरी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. आणि जर ह्यांना जर आपला शेतीमाल विकून आपण जर त्यांना मोठे करणार असलो तर त्याच्यापेक्षा त्यांचा प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये का करू शकत नाही. अशी धोरणं ही सरकारच्या माध्यमातून शेतकरी मुलांना शेतीसोबत संलग्न जोडली पाहिजेत. आणि तसं जर झालं तर निश्चितच मगाशी दादांनी सांगितल्याप्रमाणे तर भविष्यामध्ये मुलांची संख्या कमी झाल्यानंतर शेतकरी मुलगा पाहिजे म्हणून आणि त्याच्यासोबत साईड बिझनेस असणारा मुलगा पाहिजे म्हणून शोधणारी अनेक जण येतील. मला इथे सांगा की किती मंडळी अशी आहेत की ज्यांच्या मुलींसाठी, उपवर मुलींसाठी ते स्थळ पाहतात? किती मंडळी आहेत की मुलींसाठी? काका मला सांगाल की कसं जावई हवाय? मुलीच ज्या वेळेला मी मुलीचं स्थळ बघणार त्यावेळेला मी ते सिक्युअर असावं, ज्या मुलींनी म्हटलं की वेल सेटल असावं. का तर मी 21-20 वर्ष मुलीला सांभाळलंय, पण असं इनसिक्युअर भागात मी देणार नाही की जिथं शाश्वत काय नाही आहे. जो वेल सेटल असेल अशाच ठिकाणी मला द्यायचं असते. आणि मुलगी आपण ज्या वेळेला दुसऱ्या घरात देतो ती मी इनसिक्युअर का असावं की मी सुरक्षित ठिकाणीच द्यावी की ज्याचं वेल सेटल असावी, जिथं की त्याचं भविष्य चांगलं असावं. अच्छा, तुम्हाला काहीतरी बोलायचंय. बऱ्याच जणांच्या बहिणी पण असतील. येस, श्वेताकडे जाऊन मी तुमच्याकडे येते की मला त्यांचा जो हा प्रश्न आहे ना त्याच्यावरती पण मला असं एक सांगावंसं वाटतं की मी एका मुलीची आई आहे. आता माझी मुलगी नाहीये लग्नाच्या वयाची, पण जेव्हा आपण हा विचार करतो की सिक्युअर घरात जायला पाहिजे, जो माझ्या आईने कदाचित विचार केला असेल, माझ्या वडिलांनी विचार केला असेल, तर मला असं वाटतं सिक्युरिटी म्हणजे नक्की काय. तर ठीक आहे, शेती हा समजा आपण बेभरोशाचा धंदा आहे असं कन्सिडर केलं तर कुठलं काम आहे आज असं जे बेभरोशाचं नाहीये असं मला म्हणायचंय. आज माझं प्रोडक्शन हाऊस आहे, मला माहिती नाही ही माझी सिरियल ऑफर झाल्यानंतर मला पुढची सिरियल मिळणार आहे की नाही, तर नोकरी भरोशाची नाहीच ना. हा खूप व्हॅलिड मुद्दा आहे. श्वेताचा मुद्दा किती जणांना पटलाय की काहीच 100% म्हणजे 100% लोकांना मान्य आहे. मग खापर फक्त शेतीवरच काय? नाही, खऱ्या अर्थानं खापर तुम्ही शेतीला म्हणता कामा नये, कारण आपण कदाचित हे चुकतोय. कारण बरेचसे असे प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत की ज्यांनी त्यांच्या गावामध्ये त्या गावाला नावलौकिक पण मिळवून दिलेलं आहे. कुठेतरी आपण असं बघायला गेलो तर
जसे इथे पालक पण मला आहेत आणि मुली दादा पण आहेत, उद्यान पंडित आहेत. त्यामुळे आमचा शिरोळ तालुका जर बघायला गेलो किंवा ग्रामीण भागामध्ये आपण जर बघायला आलो ना, तर शेतीला हा जशा पद्धतीने मान सन्मान किंवा त्याची जी प्रोपॅगंडा व्हायला पाहिजे तो तसा होणं गरजेचं आहे. प्रगतशील शेतकरी तयार करणं, एक्सपेरिमेंटल शेतकरी तयार करणं, असा शेतकरी कसा आणि कधी तयार होईल की जो वेगवेगळ्या अंगाने विचार करेल, ज्याला खूप सारं ग्लॅमर असेल? नाही, ग्लॅमर आपणहून तयार करावं लागेल. आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय शेतीमध्ये उत्पादन मिळत नाही. तंत्रज्ञान शिकून घेतलं पाहिजे. सगळेच ग्रॅज्युएट झालेले चांगल्या पद्धतीनं शेती करतात असं नाही. मी ग्रॅज्युएट नाही तरी 104 एकर ग्रीन हाऊसमध्ये मी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊन पुढे गेलोय. स्वतः ग्लॅमर तयार केला पाहिजे आणि एक प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण विमानातनं फिरा, हेलिकॉप्टरमधनं फिरवा किंवा मोठ्या कारमधनं देखील तुम्ही फिरा, खायला काय लागतंय? शेतीत पिकलेलंच खायला लागतंय. म्हणून शेतकरी कमी मानू नका, हे लक्षात ठेवा. शेती ही आपली आई आहे. आईलाच आपण विसरत निघालोय आणि त्या पद्धतीनं चुकीची दिशा करून निघालोय. 2-4 एकरमध्ये देखील चांगले उत्पादन घेणारे शेतकरी आज आमच्याकडे आहेत. 25 गुंठ्यामध्ये 9 महिन्यात 6.5-7 लाखाचं उत्पादन घेणारे नवरा बायको जोडपं आहे. मग आपण त्यांना कमी का म्हणतो आणि शेतीत उत्पादन येत नाही असं जे म्हणतोय हे चूक आहे. फक्त दृष्टी बदलली पाहिजे. आता मी मॅडमना म्हणत होतो की तुम्ही चित्रीकरणामध्ये फक्त गरीब शेतकरी दाखवताय, आत्महत्या करून घेणारा शेतकरी दाखवताय, पण चांगल्या पद्धतीनं शेती करणारा, चांगल्या पद्धतीनं पुढे जाणारा, दिशा देणारा, एक्सपोर्ट करणारा वगैरे जे शेतकरी आहेत त्यांचं चित्रीकरण तुम्ही करत नाही की जेणेकरून माणसाची सामाजिक वृत्ती बदलेल आणि सामाजिक विचार करण्याची दृष्टी बदलेल. असं करण्याची दृष्टी आपण ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जायला पाहिजे. शेतकरी कमी अजिबात मानू नका, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. शेतकरी अजिबातच कमी नाही, कुणापेक्षाही नाही. आणि एबीपी माझाचाही सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे. हे मला सांगायला आवडेल की शेतकऱ्यांच्या यशस्वीततेच्या ज्या स्टोरीज आहेत, नवीन अनुभवांच्या ज्या कहाण्या आहेत, त्या आमच्या माध्यमातून, आमच्या सातबाराच्या शेतीच्या बातम्यातनं आम्ही कायम पोहोचवत राहिलोय. काका, तुम्हाला मगाशी एक मुद्दा मांडायचा होता, तुमचा मुद्दा. नमस्कार, मी दिलीप सोडूने एक शिक्षक म्हणून काम करतोय. ज्यावेळेला शासन पूर्णपणे सहकार्य केलं या शेतकऱ्यांना, त्यावेळेला हा शेतकरी सुद्धा नोकरी करण्याच्या बरोबरीनं त्या ठिकाणी येईल. आणि त्यासाठी आपण नुसतं एवढंच करून चालणार नाही, तर मुलांनी पण शिक्षण घेतलं पाहिजे. मुलींच्या तोडीस तोड. समजा एक मुलगी आता MSc आहे किंवा BSc आहे, तिथं 10वी आणि 12वी कसं चालेल सांगा. दुसरं एक आहे, नोकरीच का मागतात? कारण नोकरी हे गॅरंटेड आहे. आता मगाशी बऱ्याच जणांनी सांगितले नोकरी गेली वगैरे, पण नोकरी टिकवण्याची सुद्धा जबाबदारी नोकरी जो करतोय त्याच्यावरती बरीचशीच अवलंबून आहे. कारण नोकरी म्हणजे एक फिक्स असं इन्कम भेटतं, पण शेतकऱ्याला असं काही फिक्स येऊ शकत नाही ना. बरं, ती सुरक्षितता एक वाटते. मी मुलींना एक पटापट प्रश्न विचारणार आहे, ऑलमोस्ट सगळ्या मुलींना, की त्यांना शाश्वत जास्त काय वाटतं? सुरक्षितता कशामध्ये वाटते, शेतीमध्ये की नोकरीमध्ये? शेती की नोकरी? शेती. मला दोन्ही चालेल. काही दोन्ही चालेल. ओके, दोन्ही सुद्धा. नोकरी. तुला काय वाटतं, शेती का नोकरी? सुरक्षित काय? शेती. दोन्ही सुद्धा. जर नोकरी जाऊ शकते, पण आपण नोकरी जाऊन शेती सुद्धा आपण करून आणि परत चालू करू शकतो असं. तुमची काहीतरी याच्यावरती कमेंट आहे, पुन्हा तुमच्याकडे येते. काय म्हणाले? ते म्हणाले की बघा नाही तर शेतकऱ्यांची स्थळं येतील, असं ते म्हणाले. नाही, आता मुले आता हा सगळा कार्यक्रम ऐकल्यानंतर शेती स्थिरता आहे असं म्हणतात. खरोखरच शेतकऱ्याचा मुलगा येईल बघायला म्हटलं. नाही, पण मला याच्यावरती हे पण सांगायचंय की उलटी पण बाजू आहे. सतत आपण हेच म्हणतोय की शेतकऱ्यांना मुलगी मिळत नाही वगैरे. तर मला असं वाटतं की आता माझ्या जनरेशनचं एक जनरेशन आधीची गोष्ट आहे, पण त्यावेळेला मी साताऱ्यात राहत होते. तर मला असं वाटलं एखादा शेतकरी नवरा, आता माझे असे खूप मित्र आहेत जे शेती करतायत आणि जे आता मर्सिडीज BMW घेऊन फिरतायत, माझ्याकडे नाहीये. पण त्यावेळेला त्यांना अभिनेत्री म्हणून बायको चालली असती का त्या काळात? तर आजही ह्या काळातही आता हे जनरेशन आपण थोडंसं पुढे आलोय, समजा 15 वर्ष पुढे आलोय, पण आज शेती करणाऱ्या मुलींना पण एवढ्या प्रगल्भ मुली चालणार आहेत का बायको म्हणून? तर हाही एक विषय आहे जे मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी पण हा विचार करायला पाहिजे. त्या मुलांचा माइंडसेट पण मोठा व्हायला पाहिजे. अर्थात. एक छोटीशी कमेंट घेऊन मी इथल्या सगळ्या मंडळींकडे येणार आहे. नक्की शेतकऱ्यांच्या मुलांना देखील अशा पद्धतीची मुली नक्की आवडणार आहेत. शेतकरी देखील एक विचाराची दृष्टी ठेवणार आहे. तुम्ही असं समजताय असं नाही. त्याला एक विचार आहे, त्याला एक दृष्टी आहे आणि समाजात पुढे जायची त्याची विचाराची धारा आहे. त्यामुळे तुम्ही कमी समजू नका. शेतकरी मुलगा म्हणजे तुम्ही तुच्छ लेखताय असं अजिबात नाही. शेतकऱ्यांच्यात देखील कर्तृत्व आहे, विचार करण्याची धाडस आहे आणि नेतृत्व करणारे कोण आहे? शेतकऱ्यांचेच मुलं आज नेतृत्व करतात.
राजू शेट्टी साहेब कोण आहेत किंवा मी कोण आहे, शेतकरीच आहे. जसं तुम्हाला वाटतंय की नवऱ्यानं मला समजून घेतलं पाहिजे, तसं नवऱ्याला देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. विचारदिशा एकमेकाची ठेवत गेला तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. फक्त विचार आपला बदलण्याची गरज आहे, एवढंच मी ठिकाणी. विचार बदलण्याची गरज आहे. तुला काहीतरी बोलायचं होतं. मॅम, मुलगा नोकरदार असो किंवा शेती करणारा असो, पण फक्त एका मुलीला काय वाटतं की तो आपल्याला प्रायोरिटी द्यावी आणि प्रेम करावं तेवढंच वाटतं आणि टाइम द्यावं. त्यामुळे मला असं वाटतं की मुलगा प्रेम करणारा असा. अच्छा, मुलगा प्रेम करणारा असावा. शेती की नोकरी ह्याच्यासाठी मी पुन्हा एकदा येते, पण आता जो विषय चर्चेला आला त्याच्याबद्दलचं मत मला जाणून घ्यायचंय की इतक्या मॉडर्न विचारांच्या मुली आत्ताच्या तरुण मुलांना, शेतकरी मुलांना, तुमच्या दोघांकडे पण आहे, खास करून चालणार आहेत? नक्कीच चालणार. आम्ही शेतामध्ये काम काबड कष्ट करतो आणि तुम्ही बाहेर तुमचे जे काही प्रोफेशन असेल ते जपलं तर आम्हाला काहीच अडचण नाही. दोघं मिळून घर चालू. व्हेरी गुड. नक्कीच. अच्छा, मॉडर्न विचारांच्या मुली किंवा इतक्या प्रगल्भ मुली ती स्वीकारण्याची शेतकरी वर्गाची तयारी आहे का? सध्याच्या परिस्थितीला बघितलं तर स्वीकारायला काही हरकत नाही. अच्छा, पर्यायच नाही. पर्यायच नाही असं ते म्हणतात. मॅडम, मी आलेला अनुभव सांगतोय. माझ्या मोठ्या मुलीचं लग्न करायचं होतं, दाखवायला चालू केलं. अपेक्षा एवढीच होती तिची हौसमौज पूर्ण करण्यासाठी नोकरीवर असावा, पण शाश्वत तिला आनंद आयुष्यभर देण्यासाठी शेती असावी. दादांच्या मार्गदर्शनाखाली 14 एकर शेतीवाला मुलगा बघितला, लग्न करून दिलं. दुसरी मुलगी आहे ती कॉम्प्युटर इंजिनियर आहे, त्याला पण आम्ही शेतीवाला बघणार आहे. नोकरी असावी पण शेती शाश्वत आहे आणि आयुष्यभर तिला सुखी ठेवणार आहे. शेतकरीच जावई हवेत तुम्हाला? जावई पाहिजे, शेतकरी कंपल्सरी पाहिजे. मी पण सध्या आता मुलीच्या शोधातच आहे, पण माझी शेती नाही. आज तुम्ही जरी शेतीबद्दल बोलताय, मी दत्त कारखाना दादांचं सोशल मीडियाचं काम बघतोय. मी दादा वारंवार मला वय निघून चाललंय, तू स्थळ बघ, मी स्थळ बघतोय, पण मुलींच्या अपेक्षा इतक्या वाढल्यात की बाबा ते म्हणजे गल्लीत आता कसं झालं वातावरण की एक बाई असते की दुसरी म्हणजे म्हणते पोरगी बाबा 4 चाकीत नेते आणि माझी पण पोरगी 4 चाकीत न्यायला पाहिजे असं चर्चा असते. त्यामुळे आमचं सगळं म्हणजे खुंटलंय. पण प्रत्येकाने संघर्षाची तयारी ठेवायला पाहिजे. प्रत्येकाने आता कसं आहे, प्रत्येकाला संघर्ष करायला तयार कोण नाही आहे. प्रत्येकाला वाटते बाबा तू दूध पाहिजे, तूप पाहिजे, लोणी पाहिजे, पण जनावरांच्या गोट्यातून चारा टाकायची कोणाची हिंमत होत नाही आता सध्या या मुलींची. मग प्रत्येकजण आपले विचार बदलायला पाहिजेत की बाबा संघर्ष, कारण कसं आहे, रोडपती पण करोडपती होतोय आणि करोडपती पण रोडपती होतोय. त्यामुळे मुलींच्या इतकी धमक पाहिजे की राजमाता जिजाऊ पण होता यायला पाहिजे, सावित्री फुले पण होता यायला पाहिजे, अशी धमक मुलींच्या पण पाहिजे. आणि मुलांकडनंही त्यांच्या प्रचंड अपेक्षा आहेत की मुलांनीही सहकार्य करावं. प्रत्येक गोष्टीला तयार आहे. अच्छा, मुलं, आपण एवढी चर्चा केली आहे, मुलांनी आता असं ऑलमोस्ट कबूल केलंय की ते स्वीकारायला तयार आहेत, ते ऍडजस्ट. अच्छा, तुला एक शेवटचा मुद्दा, तुम्हाला दोघींकडे मी येते आणि मग आपण कार्यक्रमाच्या शेवटाला लागत. बोल, नाव सांग. माझं नाव ऐश्वर्या. कुठली आहेस? मी जयसिंगपूरचे, मी डॉक्टर आहे. अच्छा. ऍक्च्युली लोकांचं असं असतं की शेतकरी मुलगा नको. आम्हाला असं नसतं की शेतकरी मुलगा नको. मुली सुद्धा शेतात काम करायची तयारी ठेवतात, पण त्यांची तेवढी मेंटॅलिटी असती का की त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी तेवढ्या अवेलेबल करू शकतात? आमची ओपीडी टाकायला तर एवढा खर्च येतो, ते आम्हाला तेवढं करू शकतात का? हा पण विचार आहे. आणि सेम पॅरेंट्सचा विचार आहे. त्या मुलींना त्यांनी इतक्या घरात असं छान ठेवलेलं असते, त्यांचा असा विचारच नसणार ना की मुली पुढे जाऊन कष्ट करा. म्हणून मुलांचं आई वडिलांचं असं आहे. फार काही. तुला बोलायचंय? येस, बोल. शेतकरी नवरा नको असं काही नाही. जर तो आमच्या प्रत्येक गोष्टींना समजून घेऊन आम्हाला आमच्या फील्डमध्ये मदत करायला जर तयार असेल तर त्याला समजून घेऊन त्यालाही काय जर मदत हवी असेल. ठीक आहे, समजूतदारपणा हवा. मला आता तुम्हाला एक विचारायचं. आपण इतकी सगळी चर्चा केली, काही तरुण मंडळींकडे मी येणार आहे, उपवर मुलांकडे आणि या उपवर मुलींकडे. आपण इतकी चर्चा केली, लग्न म्हणजे नेमकं काय? स्पष्ट झालं? लग्न म्हणजे काय तुझ्यासाठी? लग्न म्हणजे ते जसं ती म्हणली, दोघांनी एकमेकांना समजून ऍडजस्टमेंट आणि समजून घेणं. लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे दोन घरांचा एकमेकांशी जो संबंध साधला जातो आणि एक मुलगा आणि एक मुलगी जे दोघांचा संबंध साधला जातो, तिथून त्याची सुरुवात होते आणि एकमेकांना मनाने समजून घेणं, तिथून आपल्या पहिली सुरुवात. अच्छा, लग्न म्हणजे काय? मला वाटतं पेशाशी लग्न नाही होत, तर एखादी व्यक्तीच्या स्वभावाशी होतं. जर तो शेतकरी असेल पण स्वभाव चांगला असेल तर मला चालेल असं. म्हणजे लग्न हे दोन परिवारांमध्ये होत असतं, असं नाही. लग्नामध्ये एकमेकांबद्दल रिस्पेक्ट हवा आणि विश्वास असला पाहिजे आणि एकमेकांना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देण्याची. पूरक हवे, विश्वास हवा, एकमेकांची साथ हवी. हा, एकच मिनिट, मी आले. लग्न म्हणजे काय? आपण एवढी चर्चा केली तर क्लिअर झालंय की लग्न म्हणजे काय आहे? लग्न म्हणजे काय, म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते जोडीदार, मनासारखा जोडीदार मिळणं. म्हातारपणाची सोय. म्हातारपणाची सोय, खूपच वेगळं उत्तर अपेक्षित आलं. म्हातारपणाची सोय काही नाही, आयुष्य जगायचं, समर्थपणे जगलं पाहिजे. आपण आयुष्य घडवायचंय काहीतरी नवीन, या अर्थानं लग्नाकडे पाहिलं पाहिजे आपण. अच्छा, लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे तुम्ही जुळवता, कारण लग्न तर लग्न म्हणजे काय? तुमची व्याख्या महत्वाची आहे. लग्न म्हणजे संस्कार आहे. आता लग्न म्हणजे व्यवहार झालाय.
आणि म्हणूनच लग्न जमवण्यात फार मोठ्या अडचणी आल्या. पूर्वी लग्न हा संस्कारातला एक भाग होता आणि आता डॉक्टर मुलगी, मुलगा डॉक्टर, इंजिनियर मुलगा, इंजिनियर मुलगी, शिक्षक मुलगा आहे, मुलगी शिक्षक पाहिजे, म्हणजे अशी व्यवहाराची आणि पैशाची लग्न व्हायला लागली. तो संस्कारच राहावा, तो व्यवहार होऊ नये. मी आले आपल्याला, आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटाला आलेलो आहोत, तर तुम्हा मंडळींची मतं आमच्यासाठी तितकीच गरजेची आहेत की आता कार्यक्रमाच्या शेवटी काय 3 अपेक्षा तुम्ही व्यक्त कराल समाजात हा प्रश्न पुन्हा दिसू नये म्हणून, अगदी थोडक्यात. हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या बरोबर लग्न करणं म्हणजे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं काही समजू नका. उलट मी असं सांगेन की बिनधास्त तुम्ही शेतकऱ्याच्या पोरांच्या बरोबर लग्न करा, काही घाबरायचं काही कारण नाही. विशेषतः मुलींना माझा सल्ला आहे की तुम्ही बिनधास्त शेतकऱ्याच्या पोरावर लग्न करा. अडचण आली तर चळवळ मी उभा करतो, पण तुम्ही लग्न करा, घाबरू नका. मोठं आश्वासन मिळालंय तुम्हाला. शेतकरी नवरा हवा ग बाई, कसं होईल? शेतकरी नवरा हवा ग बाई, मला असं वाटतं एकतर गव्हर्नमेंटने खूप स्ट्रॉंग स्टँड घेतले पाहिजेत. शेतीला ग्लॅमर आलं पाहिजे. एक मीडिया मधली असल्या कारणानं मला असं अभिमानाने सांगावंसं वाटतं की मी एक पाऊल उचललंय त्यासाठी आणि डेफिनेटली ते ग्लॅमरवालाच शेतकरी होईल. माझा हिरो पण स्वतः शेतकरी आहे. अगदी थोडक्यात, शेतकरी हा राजा आहे, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांच्याकडे मुली आपण लग्न करून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. तिथं कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लक्षात घ्या, 3-3 वर्षे नोकरी सोडून इथं शेतीत येऊन काम करायला लागलेलं आहे, म्हणून तिथं कमीपणा मानण्याची गरज नाही. शेतकरी नवरा निवडावं अशी आमची प्रामाणिकपणाची आहे आणि समाजात हा बदल करण्याची गरज आहे. समाजात बदल घडण्याची गरज आहे. शेतकरी नवरा नको ग बाई, ते शेतकरी नवराच हवा. हा प्रवास आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे. आणि आपण किती सहजपणे म्हणतो ना की आपण जेवल्यानंतर की अन्नदाता सुखी भव. अन्नदाता कोण असतो? अन्नदाता आपला शेतकरी असतो. आणि एक मात्र इथे नमूद करावं लागेल की विषय फक्त शेतकरी मुलांपुरता मर्यादित नाहीये. तर या दादांनी सांगितल्याप्रमाणे असं नाहीये की शेतकरी मुलालाच अडचणी येत आहेत लग्नामध्ये. ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला आणि समाजाचा विचार केला तर मुलांची लग्न जुळण्यात अडचणी हळूहळू वाढू लागल्यात, त्या गडद होऊ लागलेल्या आहेत. समाज म्हणून आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन चर्चा करून विचारमंथन करून हे सगळे प्रश्न सोडवण्याची गरज आहे. तुम्ही युवा पिढीचं प्रतिनिधित्व करता, यातही काही मंडळी आहेत, तर अर्थात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही सर्वजण आज वेळात वेळ काढून इथे आलात, कार्यक्रमासाठी वेळ दिलात, त्याबद्दल आपलेही मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.